मुंबईतील गेटवे ऑफ इंडियापासून नजीक समुद्रात बुधवारी 18 डिसेंबर रोजी एक भीषण अपघात झाला, ज्यामध्ये नौदलाच्या एका स्पीड बोटीने नीलकमल नावाच्या एका प्रवासी बोटीला जोरदार धडक दिली आहे, ज्यामुळे प्रवासी बोट समुद्रात बुडाली। या अपघातात तब्बल 13 जणांचा मृत्यू झाला असून काही प्रवासी बेपत्ता आहेत। आता प्रशासनाकडून 13 मृतांची ओळख पटवून त्यांची नावं जाहीर करण्यात आलेत। हा अपघात कसा घडला याची माहिती त्या बोटीतल्या महिलेनं सांगितलंय। गेट ऑफ इंडिया वरून तिकीट घेतली। आम्ही 8 जण होतो आमची फॅमिली मधले, आणि 8 जण असल्यावरती आमची 3 वाजताची तिकीट होती, सॉरी ट्रेन बोट होती। तर आम्ही 3 वाजता बसलेलो, तर 40-50 मिनिट आम्ही बोटीमध्येच होतो। त्यानंतर मग एक व्हाईट कलरची बोट आली आणि ती खूप फास्ट आलेली आणि आमच्या बोटीला जाऊन भिडल्यानंतर आम्हाला धक्का बसला, तर आम्ही पडलो तिथल्या तिथेच बोटमध्ये। आम्हाला असं वाटलं नॉर्मल आहे, आणि मग आम्ही बघितलं तर त्या बोटीमधले लोक आहे ना, एक आमच्या बोटवर पडलेला तो 90% गेलेला आणि एक तिथेच लटकला त्या बोटला, म्हणजे त्या बोटमधला 90% तो पण गेला। आणि आम्ही थोड्या वेळ आमची बोट छान म्हणजे चांगली चालत होती। 5 मिनिट झाले मग आम्हाला ओरडायला लागली की यार म्हणजे जॅकेट पेन। तर माझा भाऊ माझ्या साईडलाच होता, तर त्याने जॅकेट काढले, सगळ्यांना दिले घाला करून, ज्यांच्यापर्यंत पोहोचले त्यांच्यापर्यंत म्हणजे त्यांनी घातले आणि आम्ही पण घातले। मग तशी थोड्या वेळाने बोट अशी अर्धी बुडत अशी आडवी पडली। तर मग काही लोक त्या बोटी खाली फसले आणि काही लोक वाहत चालले गेले। प्रेग्नेंट वगैरे होते आणि बच्चे लोक पण होते, गेलेले। आणि आमच्याकडे छोटा बाळ होता आणि माझी सासूबाई आणि मी, माझी आई, माझे भाऊ प्रोग्राम करिता आलेले होते। तर मी बोलली चला आम्हाला फिरायला घेऊन गेलेलो, एलिफंटाला जायचं, तर असा प्रकार घडलेला। बुधवारी मुंबईजवळ घारापुरी येथे गेट ऑफ इंडिया जवळून निघालेली प्रवासी बोटीला नौदलाच्या स्पीड बोटने धडक दिल्यामुळे भीषण अपघात घडलाय। यामध्ये एकूण 13 जण मृत्युमुखी पडलेत, तसेच 98 जण जखमी झालेत। या घटनेत मृत्युमुखी पडलेल्याच्या कुटुंबियांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी नागपूर येथे 5 लाखाची आर्थिक मदतीची घोषणा केली आहे। के पास समुद्र में जो बुचर आइलैंड है, वहां पर आज 3:55 पर नीलकमल नाम की एक जो प्रवासी वेसल थी, उसको नौदल की एक बोट टकराने से एक बहुत बड़ा अपघात हुआ है, एक्सीडेंट हुआ है। इस एक्सीडेंट में तकरीबन 101 लोगों को सुरक्षित बचा लिया गया है। तेजी से लोगों को बचाने का प्रयास किया है। अभी भी अंतिम इसका समाचार नहीं मिल पाया है, जो कल सुबह तक पता चलेगा कि अगर कोई और मिसिंग है तो उसके बारे में जानकारी ये कल सुबह तक मिल पाएगी। अभी तक की जानकारी हमने आपको दी है। जिन लोगों की मृत्यु हुई है उनको सीएम रिलीफ फंड से 5 लाख रुपए दिए जाएंगे। और ये जो पूरी घटना है, इस घटना की तफ्तीश ये पुलिस भी करेगी और नेवी भी करेगी। जेएनपीटी टाउनशिप हॉस्पिटल या ठिकाणी आज दुपारी बोट दुर्घटनेमधील एकूण 28 इसम घेऊन आले होते। त्यापैकी एक 7 ते 8 वर्षाचा मुलगा मयत झालेला होता आणि 27 प्रवासी हे जिवंत होते। त्यांना या ठिकाणी उपचार करून त्यांना पूर्ण जेवण, औषध, पाणी सर्व देऊन नंतर 2 बसेसने त्यांच्या ऐच्छिक स्थळी
मुंबईमध्ये रवाना केलेले आहेत। 42 लोक असे रवाना केलेत आणि 5 लोक या ठिकाणी त्यांचे काही नातेवाईक डेड बॉडी जे मोरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत नेव्हीचे जे हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी 2 डेड बॉडी निष्पन्न झाल्याने हे तिकडे 5 लोक गेलेले आहेत आणि उर्वरित लोक या ठिकाणून आपापल्या सोयीनुसार रवाना झालेले आहेत। असे 57 लोक इथून गेलेले आहेत। आता त्यातील एक महिला थोडंसं उपचार घेऊन ती आता कुर्ला इथे जात आहे त्यांचे नातेवाईक।